परभणीमधल्या बलसा खुर्द गावातल्या ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार आता मागे घेतलेला आहे। एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे बसला गावात दाखल झालेले होते आणि त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत बहिष्कार मागे घेण्याचं आवाहन केलं। अतिक्रमण काढण्याबाबतचं लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी बहिष्कार मागे घेतला आणि मतदान सुरू केलेलं आहे। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बलसा खुर्द या गावामध्ये बहिष्कार टाकण्यात आला होता, काही अतिक्रमणाचा विषय होता आणि आता हा बहिष्कार मागे घेण्यात आलेला आहे। एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी इथं आले, त्यांनी लेखी आश्वासन दिलं। परत गावकऱ्यांची बैठक झाली आणि या गावकऱ्यांच्या बैठकीत मतदान करण्याचा निर्णय झाला। आता बघितलं तर सरपंच आणि सगळे गावकरी हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्राकडे निघालेले आहेत। सरपंच, काय निर्णय झालाय? निर्णय माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले की आचारसंहिता संपल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत आम्ही सगळं प्रशासन, बीडीओ, तहसीलदार सगळे आणि ग्रामपंचायत एक मीटिंग घेऊ आणि आचारसंहिता संपल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत ते अतिक्रमण काढून टाकू असं त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं सगळे आमचे गावकरी सहकारी मित्रांना मी एक बैठक घेऊन सांगितलं की आपल्याला पॉझिटिव्ह काहीतरी भेटले कलेक्टर साहेबांकडून, तर आपण मतदान करून त्यांना सहकार्य करावे। म्हणजे आता सगळे मतदान करणार? सगळे मतदान करणार, जेवढे आहेत तेवढे मतदान होईल। फक्त आमची एक इच्छा आहे आता की आम्हाला मतदानाला टाइम भेटणार नाही करायला, तर आम्हाला निवडणूक आयोगाकडून थोडा टाइम वाढून देण्यात यावं। 7च्या ऐवजी 7-8 करावा, 1-2 तास, कारण की आमचे 12 वाजले म्हणजे जवळपास 4 तास वेस्ट गेलेले आहेत। विषय मिटलेला आता मतदान या ठिकाणी जिल्हाधिकारी माननीय यांनी लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेत आलेले आहे, त्यानुसार आमचं थोडं मन समाधान झालेलं आहे। त्यामुळे आता आम्ही मतदान करणार आहेत। आणि तसेच एबीपी माझावाल्यांनी एका सकाळी न्यूज लावली, आता एबीपी न्यूज लावायच्या अगोदर तर प्रशासनाने दखल घेतली नव्हती। न्यूज लावल्यामुळे त्यांनी दखल घेऊन ताबडतोब येऊन गावातील ज्या आमच्या मागण्या होत्या त्यांनी लेखी स्वरूपात दिल्यात। त्याबद्दल सर्वप्रथम मी एबीपी माझावाल्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो। एबीपी न्यूजच्या याच्यामुळे प्रशासन आमच्या पुढे नमलं आणि तात्काळ आम्हाला लेखी स्वरूपात 1 महिन्याच्या आत आचारसंहिता संपल्यानंतर कारवाई करू, याच्यासाठी आम्ही आता गावकऱ्यांनी मतदान करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। तर बघितलं तर एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी इथं आले, त्यांनी लेखी आश्वासन दिलं आणि हे जे बहिष्कार आहे तो बहिष्कार आता मागे घेण्यात आलेला आहे आणि गावकरी जे आहेत ते मतदान करायला निघालेले। आपण जर बघितलं तर मतदान केंद्र जे आहे ते सामसूम होतं, एकही मतदान तिथं झालेलं नव्हतं। आता मतदान करण्यासाठी गावकरी या मतदान केंद्राकडे निघालेले आहेत। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।